हॅलो नमस्कार. आज चाललेली आहे मी नाशिकच्या तिबेटियन मार्केटला. तर नाशिकच्या तिबेटियन मार्केटला स्वेटर खरेदीसाठी तिकडे खूप छान छान ट्रेंडी स्वेटर आलेले आहेत. चला पोहोचले आता मी. आणि पहिल्याच ज्या शॉपमध्ये गेलो तर तिकडे स्वेटर्स नव्हते, ओन्ली फॉर जर्किन्स होते. तर मग मला जर्किन घ्यायचं नव्हतं, मला घ्यायचं होतं तर स्वेटर्स घ्यायचं होतं. बघा दुसऱ्या जे दुकान आहे त्याच्यामध्ये गेली आणि तिकडे स्वेटर्स बघायला लागली. तर मग त्यांनी खूप छान छान स्वेटर्स दाखवले, जे नवीन ट्रेंडी आलेले आहेत ते दाखवले. आपले ऑफिस वेअरसाठी असतात ते दाखवले, आपले कॅज्युअल वेअर असतात ते दाखवले. तर बघा हे ऑफ व्हाईट कलरचं मला आवडलं, हे पीच कलरचं आहे हे पण आवडलं होतं. पण त्याच्यामध्ये मग मला कलर्स बघायचे होते, कारण मला ह्यावेळेस घ्यायचा होता तर ब्लॅकच कलर घ्यायचा होता. मी ठरवलेलंच होतं की घेईल तर ब्लॅकच कलर घेईल. आणि मग ह्या पीच कलरमध्ये बोलली की कलर आहेत का, तर मग त्यांनी मला हे ब्लॅक कलरचं दाखवलं. खूप छान वाटलं मला, एकदम उलनचं खूप मस्त आणि एकदम कम्फर्टेबल बसलं, एकदम सॉफ्ट मटेरियल. आणि मला असेच स्वेटर्स आवडतात. ॲक्च्युली मला हे पण आवडलेलं होतं, पण मग म्हटलं नको, आता हा ऑफ व्हाईट कलर आहे, मग परत डाग बीग लागायची भीती हे ते. तर म्हटलं नको, हे ब्लॅक कलरचं जे आहे हे पण मला आवडले, वेल्वेट मटेरियल होतं. मिस्टरांना हे आवडलं होतं. मिस्टर बोलले की हे असं घे ऑफिस वेअरसारखं, तर मग ते मला येत नव्हतं साईजला. आणि हे ब्लॅक कलरचं आहे ते पण आवडलं. नंतर दुसऱ्या दुकानात गेलो. बघा हे पीच कलरचं जर्किन बाहेर लटकवलेलं होतं, खूप छान वाटलं मला. बघितल्या बघितल्या आवडलं, एकदम फ्रेश असं घातल्यावर खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर हे जे आहे हे ट्रेंडी स्वेटर आहे, हे लेटेस्ट बाजारात आलेले आहेत, पण खूप लाँग होतं ते मला आवडलं नाही. पीच कलरमध्ये हा ग्रे कलर होता, हे दोनच कलर होते. तर तो दुकानदार पण म्हटला ग्रे कलरपेक्षा ना भाभी तुम्हाला हे पीच कलर चांगलं दिसते. बघा मी किती कन्फ्युजन आहे, आरशात दोन्ही दोन्ही घेऊन बघते, पण म्हटलं नको, मला पीचच कलर घ्यायचा होता. आणि त्याच्यानंतर खूप जाम भूक लागलेली आहे. तिबेटियन मार्केटच्या पुढेच आहे हे चायनीजचं. तर चला आता आम्ही तिथे बसलेलो आहेत. तर मग आता काय खायचं हा प्रश्न होता. तर मग काय केलं, हक्का नूडल्स मागवले आणि त्याच्यानंतर शेजवान राईस मागवला. तर आम्ही त्याच्यानंतर मोमोज पण मागवले, ते फ्राय मोमोज. पण या दोघांमध्येच आमचं दोघांचं पोट एवढं भरलं, मग आम्ही फ्राय मोमोज पार्सल करून घेतले. हे बघा महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांचे स्टॅच्यू. आणि आता निघालेलं आहे घरी. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, काळजी घ्या.